नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तर आज आपण आलेलो आहोत पद्मदुर्ग किल्ला पाहण्यासाठी, जो की समुद्राच्या मध्यभागी आहे. आणि हा किल्ला कासवाच्या आकाराच्या कासा या बेटावरती आहे. तर या किल्ल्यावरती येण्यासाठी तुम्हाला मुरुड बीच वरती यावं लागतं. भरपूर जणांना प्रश्न असतो की या किल्ल्यावरती जाता येते की नाही, तर 100% जाता येते मित्रांनो. तुम्ही इथे या. इथे तुम्हाला 300 रुपये प्रति व्यक्ती बोट ही दिली जाते आणि तुम्हाला तिथे फिरण्यासाठी 1 तास हा वेळ दिला जातो. तर चला तर मग बघूयात आपण. ही बोट तुम्हाला गडाच्या अगदी पायथ्याशी नेऊन सोडते. या गडाला 2 भाग आहेत, पडकोट आणि मुख्य गड. पडकोट म्हणजे मुख्य गडाच्या संरक्षणासाठी बांधलेला बाह्यतट व मुख्य गड म्हणजे गडाच्या आतील व प्रमुख भाग. पडकोटावर कोटेश्वरी आईचे मंदिर आहे आणि येथूनच तुम्हाला जंजिरा गड दृष्टीस पडतो. पुढे पद्मदुर्ग हा फार मोठा गड नाही. संपूर्ण गड फिरण्यासाठी साधारण 30 ते 45 मिनिटे लागतात. गडावरील बुरुजांचा आकार कमळाच्या पानासारखा असल्यामुळे या गडाला पद्मदुर्ग असे नाव पडले असावे. गडावरील अनेक वास्तू पडझड झालेल्या अवस्थेत आहेत. कदाचित ही वास्तू पूर्वी राहण्यासाठी वापरल्या जात असाव्यात. पुढे धान्य साठवण्यासाठी गडावर एक धान्य कोठारही आहे आणि गडावर गोड्या पाण्याच्या 3 टाक्याही बघायला मिळतात. गडावर एक चरखी दिसते, ती सामान वर खेचण्यासाठी वापरली जात असावी. तर मित्रांनो, आपल्या महाराजांनी कासा बेटावर बांधलेल्या गडाला म्हणजे पद्मदुर्गला नक्की भेट द्या.